नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून आपण सातत्याने ऐकतो आहोत की प्रत्येक पक्ष लोकसभेच्या निवडणुकीसाठी कशी तयारी करतोय. मग काही जण आपापल्या पद्धतीने आपण किती जागा जिंकणार, 48 पैकी महाराष्ट्रामध्ये आपण किती जागांवर यश मिळवू याविषयीचे काही आडाखे बांधतोय, काही आकडेवारी दिली जाते. प्रत्येक पक्ष जो आहे तो कोणकोणत्या विभागामध्ये जिंकू शकेल, कशा पद्धतीने जागा वाटप होईल याविषयीची चर्चासुद्धा ऐकायला येते. पण हे केवळ नुसतीच एक ऐकीव माहिती जी आहे किंवा एक घोषणा ज्या आहेत त्या पद्धतीने होताना दिसून येते. आता मात्र खऱ्या अर्थाने लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने जय्यत तयारी सुरू झालेली आहे याचे संकेत मिळायला लागलेत. आणि ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी हे स्पष्ट केलं की महायुती म्हणजे भारतीय जनता पक्ष, त्यानंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामधलं जागा वाटप ज्याची एक प्राथमिक आकडेवारी जी आहे ती निश्चित झालेली आहे हे फडणवीसांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि त्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये 26 जागांवर लढेल महाराष्ट्रात आणि उरलेल्या 22 जागा ज्या आहेत त्या एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना देण्यात आलेले आहेत. आता त्यांच्यात त्याचं वाटप कसं होतं हे नंतर कळेल, पण तुर्तास तरी हे आकडे समोर आलेले आहेत. आणि याचा अर्थ आता खऱ्या अर्थाने लोकसभेची तयारी जी आहे, जय्यत तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे. आणि जेव्हा देवेंद्र फडणवीस ही आकडेवारी जाहीर करतात तेव्हा ती काही कुठल्या सूत्रांकडून आलेली माहिती नाही आहे. जसं महाविकास आघाडीच्या बाबतीत पाहायचं झालं तर महाविकास आघाडीचं लोकसभेचं जे काही हे जागा वाटप आहे ते अगदी मार्चपासून त्याविषयीच्या बातम्या येत होत्या. जागा वाटप निश्चित झालं, जागा वाटप निश्चित झालं, पण प्रत्यक्षामध्ये मात्र हे जागा वाटप होताना दिसत नाही. अशा वेळेला फडणवीसांनी ही जी घोषणा केलेली आहे, भलेही ती प्राथमिक स्वरूपाची असेल तरी देखील त्यांनी एक आकडा दिलेला आहे की भारतीय जनता पक्ष 26 जागा लढवेल आणि उरलेल्या 22 जागा ज्या आहेत त्या एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये त्याची विभागणी होईल. आता हे आकडे जेव्हा ते जाहीर करतात याचा अर्थ एकनाथ शिंदे अजित पवार यांच्याशी त्यांचं बोलणं निश्चितपणे झालेलं असणार, त्याशिवाय ते आकडेवारी जाहीर करणार नाही. आणि त्याशिवाय त्यांनी हे सुद्धा सांगितले की आम्ही या लोकसभा निवडणुकीत जवळपास 40 ते 42 जागा निश्चितपणे जिंकू. म्हणजे ह्या तर किमान जागा त्यांनी सांगितलेल्या आहेत, त्यापेक्षा अधिक जागासुद्धा जिंकण्याचा मनोदय त्यांच्याकडे असेल, तशी इच्छाशक्ती असेल, तेवढं एक प्रकारची ताकद ते लावतील. पण निदान त्यांनी आम्ही 48 पैकी 48 जागा जिंकू किंवा 48 पैकी 46 जागा जिंकू असं काहीतरी सांगितलं नाही, तर उलट 40 ते 42 जागांच्या दरम्यान आम्ही जागा जिंकू हा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. याचा अर्थ एवढ्या जागा जिंकण्याची त्यांच्याकडे काहीतरी खात्री आहे, हमी आहे, आणि म्हणून त्यांनी या जागा सांगितल्यात. या सगळ्यावरनं दिसून येतं की महायुती म्हणजेच भाजप, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी आता खऱ्या अर्थाने तयारीला सुरुवात केलेली आहे. त्यांनी पहिलं पाऊल टाकलेलं आहे. पण समोर महाविकास आघाडी जी आहे त्यांची मात्र अशी तयारी दिसत नाही. भलेही मध्ये मध्ये सूत्रांकडून बातम्या येत असतात की शिवसेनेला 19 ते 21 जागा मिळणार आहेत त्याच्यापैकी लढवण्यासाठी, राष्ट्रवादी काँग्रेसला 10 ते 12 जागा मिळतील किंवा काँग्रेसला 10 ते 15 जागा मिळतील. असे आकडे वेगवेगळ्या वेळेला आलेले आहेत. प्रत्येक महिन्यात नवीन नवीन आकडे येत असतात. पण खऱ्या अर्थाने अशी कोणती बैठक झाली आहे त्याच्यामध्ये हा फॉर्म्युला ठरलेला आहे जागा वाटपाचा आणि याचे हे नेमके आकडे समोर आलेले आहेत असं अजून तरी घडलेलं नाही. त्यामुळे मार्चपासून ही सुरुवात झालेली आहे. मार्च महिना काय त्याच्या आधीही जागा वाटप निश्चित झालं अशा पद्धतीच्या बातम्या येत होत्या, पण अजून तरी ते झालेलं नाही. अजूनही शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे गट, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, त्यानंतर शरद पवार गट आणि काँग्रेस यांची अशी एकसंध अशी बैठक कधीच झालेली नाही. इंडिया आघाडीच्या बैठका वगैरे झाल्या, पण लोकसभेच्या महाराष्ट्रातल्या जागांसाठी अशी बैठक झालेली नाही आहे. मध्यंतरी संजय राऊत, उद्धव ठाकरे, शरद पवार हे सिल्वर ओकवर भेटले होते आणि त्यावेळेला काय ते जागा वाटपाबद्दल चर्चा झाली असं म्हटलं गेलं, पण तसं होऊ शकणार नाही. इथे काँग्रेसलाही सामावून घ्यावं लागेल जर महाविकास आघाडी म्हणून लढवणार असतील तर. पण अजूनही हे तिन्ही पक्ष जे आहेत ते आपापल्याच वेगवेगळ्या कामांमध्ये मशगूल आहेत.
शरद पवार हे अजूनही निवडणूक आयोगामध्ये त्यांचं चिन्हाचं आणि पक्षाचं काय होणार याविषयीची सगळी चर्चा चालू आहे. स्वतः ते तिकडे उपस्थित राहत आहेत. आत्ताच्या या मध्यंतरी झालेल्या सुनावणीला ते गेले नाहीत, पण त्याच्या आधीच्या सुनावणीला ते गेले होते. त्यामुळे सध्या ते त्याच्यामध्ये गर्क आहेत. इथे उद्धव ठाकरे जे आहेत त्यांच्या पक्षात इन्कमिंग होते, काही वेळेला गळती लागते, मध्येच ते शिवबंधन बांधतायत अनेकांना अजून पक्षात घेतलं जातंय, आढावा सुद्धा घेतला जातोय वेगवेगळ्या ठिकाणी. अजून पाहायचं झालं तर हे तिन्ही पक्ष जे आहेत हे एकत्रित आलेत आणि गंभीरपणे या जागा वाटपावर चर्चा केली आहे आणि एक प्राथमिक स्वरूपाचे तरी आकडे जाहीर केलेत असं होताना दिसत नाहीये. मीडिया मात्र चर्चा करते. कदाचित मीडियाला ही इच्छा असेल की महाविकास आघाडीने काहीतरी करावं जेणेकरून आपल्याला आणखी काहीतरी त्याच्यावरच्या बातम्या ज्या आहेत त्या देता येऊ शकतील. त्यामुळे मीडिया सूत्रांनुसार बातम्या देतंय, पण महाविकास आघाडीने मात्र अजूनही मनावर घेतलेलं नाही. त्यामुळे त्यांची नेमकी जागा वाटपाची घोषणा कधी होणार हे माहिती नाहीये. देवेंद्र फडणवीस यांनी हे सुद्धा स्पष्ट केले की डिसेंबरमध्ये जे अधिवेशन होते, हिवाळी अधिवेशन, त्यानंतर लगेचच महायुतीच्या सगळ्या बैठका म्हणजे आढावा बैठका असतील किंवा एकमेकाचे जे काही ताकद जी आहे ती कुठे आहे, नेमकी कोणत्या ठिकाणी आपल्याला उमेदवार उभे करायचे, कोणते उमेदवार निश्चितपणे जिंकून येतील, हे सगळं जे आहे त्याची सुरुवात अधिवेशनानंतर लगेच होणार आहे, हे सुद्धा फडणवीसांनी सांगितलेले. फडणवीस जेव्हा हे बोलत आहेत याचा अर्थ ज्या पद्धतीने त्यांचं नियोजन आहे महायुतीचं हे लक्षात येतं. कारण लोकसभा निवडणूक ही जाहीर झाली की मग तयारीला लागायचं किंवा जवळ आला त्याचा कालावधी की मग सगळं धावपळ करायची, हे ते करत नाहीत. ज्या पद्धतीने काम केलं जातं, अमित शहांची भेटणं, आता दिल्लीमध्ये अनेक वेळेला भेटायला जातात, अजित पवार सुद्धा मध्यंतरी भेटायला गेले. हे भेटायला जाताना अनेक वावड्या उठवल्या जातात, एकनाथ शिंदेना काढणार किंवा मंत्रिमंडळ विस्तार होणार, पण इथे हे जागा वाटप कसं करायचं याच्या बैठका असतात आणि त्या नियोजनपूर्व होत असतात, नियोजन पूर्णतेने. आणि त्यातून मग हे आत्ता ही घोषणा जी झालेली आहे 26 जागांची आणि 22 जागांची ती त्यातून झालेली आहे. म्हणून एक निश्चित टार्गेट त्यांना दिलेलं असलं पाहिजे की बाबा ह्या तारखेला किंवा या कालावधीमध्ये आपल्याला एक प्राथमिक आकडेवारी जागा वाटपाची निश्चित करायची आहे, या अमुक कालावधीमध्ये आपल्याला सगळ्या बैठकांना सुरुवात करायची आहे, अमुक कालावधीमध्ये आपल्याला प्रचाराला सुरुवात करायची आहे, अमुक कालावधीमध्ये आपण या सगळ्यावर शिक्कामोर्तब करणार आहोत, हे त्यांचं ठरलेलं असणार. म्हणूनच फडणवीसांनी ही खास बातमी जी आहे ती सांगितलेली. पण महाविकास आघाडीचं अद्याप तसं ठरलेलं नाही. अजित पवारांनी सुद्धा सांगितलं की मध्यंतरी ते जेव्हा आजारी होते, डेंग्यूने ग्रस्त होते, त्यानंतर ते काही दिवसांनी बरे झाले, पण पूर्णपणे बरे झालेले नसताना सुद्धा ते दिल्लीला गेले आणि अमित शहांना भेटले. त्यावेळेला लगेच वावड्या उठवल्या गेल्या की अजित पवार काय ते तक्रार करायला गेले, ते नाराज आहेत वगैरे वगैरे. पण आता अजित पवारांनी स्पष्ट केलं की अमित शहांना ते कशासाठी भेटायला गेले होते, तर जागा वाटपासंदर्भात. याचा अर्थ केंद्राकडून म्हणजे अमित शहांकडून हे निश्चितपणे सांगण्यात आलेलं आहे की या कालावधीपर्यंत आपल्याला हे सगळे जे प्राथमिक आकडे जे आहेत जागा वाटपाचे हे निश्चित करायचे आहेत आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये पुढे मागे जे काय होईल ते करू शकतो. गेल्या निवडणुकीत पाहिलं तर भारतीय जनता पक्षाने 25 जागा लढवल्या होत्या, 23 जागा ते जिंकले होते. शिवसेना एकसंध होती, त्यावेळेला ते 18 जागांवर जिंकले होते. आणि त्यामुळे तेव्हाचं आता स्थिती राहिलेली नाही. महाविकास आघाडीमध्ये सध्या आपण पाहतोय की आता ती स्थिती नाही आहे. जे उद्धव ठाकरेंचा गट आहे त्यांच्याकडे आता कमी आमदार शिल्लक राहिलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट यांचेही तीच अवस्था आहे. काँग्रेस मात्र त्यांच्या सरस आहे कुठेतरी आमदारांची संख्या पाहता. त्यामुळे हे तिन्ही महाविकास आघाडी म्हणून बळकट आहेत, पण लोकसभेमध्ये वेगळी स्थिती होती त्यांची. लोकसभेमध्ये त्यावेळेला पाहायचं झालं तर राष्ट्रवादी काँग्रेस जी एकसंध होती त्यांना 4 जागाच मिळाल्या होत्या आणि काँग्रेसला 1च जागा मिळाली होती. आणि त्या आधारावर हे सगळं वाटप जे आहे ते होणार आहे. आणि त्यामुळे कदाचित उद्धव ठाकरे गटाला जास्त जागा मिळू शकतील, राष्ट्रवादी काँग्रेसला त्यानंतरचा क्रमांक असू शकेल किंवा काँग्रेसला त्यानंतरचा दुसरा क्रमांक असू शकेल. पण हे वाटप कसं होईल हे अजून कोणी छातीटोकपणे सांगू शकत नाही. त्यामुळे या सगळ्या वातावरणामध्ये आपण हे म्हणू शकतो की महायुती, भारतीय जनता पक्ष यांनी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे
आणि त्यांनी जे काही नियोजनपूर्वकरित्या हे केलेलं आहे त्यावरनं लक्षात येतं की त्यांचं हे नियोजन ठरलेलं आहे. त्या पद्धतीने त्यांनी घोषणा केली आहे आणि एक पाऊल पुढे टाकले. महाविकास आघाडी आता हे कधी आपलं जागावाटप जाहीर करणार, निदान प्राथमिक आकडे जाहीर करणार, हे आता पाहायचंय. एरवी मात्र आम्ही 45 जागा जिंकू, आम्ही सुपडा साफ करू भाजपचा, हे मात्र ते सांगत असतात. पण अद्याप जागा वाटपाचा तिढा मात्र त्यांच्याकडून सुटलेला नाही. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.